ओम श्री गुरुदेवाय नमः। जय गुरुदेव। ओम साईराम। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गुरु सद्गुरूंना वंदन करून प्रवचनाची सुरुवात करू। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही। आजच्या प्रवचनाचा विषय आहे अध्यात्म, नियती आणि कर्माचा सिद्धांत। ह्या विषयामध्ये असं मी अंतर्भूत केलेलं आहे की जीवन जगताना सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात सुखदुःखांना तोंड द्यावं लागतं। काही भाग्यवंत असतात, त्यांना कमी दुःख येतं, पण कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाने ती चव चाखलेलीच आहे, म्हणून हा विषय निवडलेला आहे। तर विषय निवडीमध्ये अजून असं आहे की सुखदुःख जेव्हा येतात तेव्हा सुख आले तर म्हणजे मी केलं, मी प्रयत्न केला म्हणून मी सुखी झालो, आणि दुःख आलं तर मीच का, मलाच का, किंवा समोरच्याला म्हणायचं आहे तो आहे माझ्या दुःखाचा शिल्पकार, त्याच्यामुळे मला दुःख आलं। ही साधारणतः सगळ्यांची आपली भावना आहे। तर काही पूर्वपुण्याईने येथे मला बाबांच्या चरणी हा प्रवचन सेवेचा योग आला, हा अतिशय माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे, कारण त्या अर्थी हे माझं पहिलंच प्रवचन आहे। इतर 2-4 वेळेस थोडं बोललो आहे, पण अधिकृत प्रवचन ज्याला म्हणता येईल आणि ते बाबाच्या पायाशी हा पहिलाच योग आहे। त्यामुळे बाबाच्या आशीर्वादाने हा योग आला असं मी मानतो। त्यामुळे आता सुरुवात करताना आपण ग्रंथापासून आणि बाबापासून करू। ग्रंथाच्या बाबतीत बोलायचं तर कृष्ण जेव्हा निजधामाला गेले तेव्हा सर्व सर्व जनता दुःखी झाली। उद्धव कृष्णाला भेटला, रडू लागला की प्रभू आपण चाललात, आमचं काय, आम्ही आता आसरा कुठे घ्यायचा, आम्हाला कोण मार्गदर्शन करेल। त्यावेळेस कृष्णाने उद्धवाला सांगितलं की काळजी करू नका, भागवत या ग्रंथाच्या रूपाने मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत आहे, आणि हाच धागा पकडून मी असं म्हणतो की गोविंद दाभोळकर या संतांनी बाबांच्या आशीर्वादाने जे ग्रंथ लिहिला, जे साईचरित्र लिहिलं, त्या चरित्रामुळे आज आपल्याला त्या काळी बाबांनी काय लीला केल्या, त्यावेळेस काय परिस्थिती होती, हे अक्षरशः जसंच्या तसं डोळ्यापुढे उभं राहतं। त्याच्यात लिहिलेच एका ओवीमध्ये की ज्यांनी बाबांना पाहिलं त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी काय, तो ग्रंथ आपल्यासाठी बाबाच आहेत। आणि ग्रंथ वाचताना आज तरी मला डोळ्यात पाणी आलं होतं की बाबा जसं बोलायचे तशाच ओव्या लिहिल्या आहे। उदाहरणार्थ आजच्या अध्यायात असा प्रसंग आहे की एक संगमनेरच्या बाई त्या बाबांकडे आल्या, 2-3 दिवस राहिल्या आणि ते बाबांना म्हणत होत्या की मला तुम्ही मंत्र द्या,
बाबा मंत्र देत नव्हते, त्यांनी अन्नपाणी सोडलं. त्या अन्नपाणी घेईना. बाकीची जी मंडळी आहेत ती बाबांना सांगायला लागली की बाबा त्या म्हातारीने अन्नपाणी सोडलंय. मग बाबा तिला काय म्हणतात, आई असा का त्रास करून घेते? मलाच माझ्या गुरुनी जर माझे कान फुंकले नाही तर मी तुझे कसे फुंकू? आणि मग त्या आजच्याच अध्यायामध्ये बहुतेक 23वा असावा की बाबांनी त्यांच्या गुरुची हकीकत सांगितली की त्यांचे गुरु कसे होते, त्यांनी बाबांना काय मार्गदर्शन केलं, पण गुरुमंत्र देईनात. मग बाबा म्हणाले गुरुमंत्र द्या. तर तेव्हा बाबांचे गुरु बाबाला म्हणतात, पहिले देसी आणे 2, मला 2 आणे द्या. मी अध्यायातलं आणि ग्रंथातलंच बोलतो आहे. तर बाबाला वाटलं यांना तर काही पैशाची गरज नाही, हे पैशाच्या मागे कधी नाही, मग असं का म्हणताय? आणि मग त्यांना अर्थ सांगितला किंवा समजला की 2 आणे म्हणजे 2 आणे दे म्हणजे निष्ठा आणि सबुरी. परत सांगतो, 2 आण्याचा अर्थ निष्ठा आणि सबुरी. आणि त्यालाच आता म्हटलं जातं की निष्ठा म्हणजे श्रद्धा. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र रूढ झाला. तर त्याची पार्श्वभूमी मी थोडीशी ओघाने तुम्हाला सांगितली. आता चरित्रातली सगळ्यात भावलेली ओवी मी वाचून दाखवतो. चरित्रातली सगळ्यात मला आवडलेली ओवी, दक्षिणाभिमुख आसनस्थ कठड्यावरी वामहस्त, समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत. परत एकदा वाचतो, कारण बाबांची चित्र फोटो अशा अर्थाचे आहेत. दक्षिणाभिमुख वासनस्त कठड्यावरी वामहस्त, समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत. आता ह्या ओवीवरती आपण विचार करूया. काय विचार? बाबा मशिदीत बसत असत आणि मशीद त्या काळी कशी होती? खाज खळगे पडलेली झडलेली, कुत्रे श्वान सुकूर कावळे सगळे येत होते. अशा परिस्थितीत बाबा तिथं राहत होते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बाबांनी धुनी पेटवली आणि धुनीकडे बाबा बघत बसले. याचा अर्थ काय? अग्नी हे नारायणाचं विष्णूचं रूप आहे आणि त्यातही अग्नी म्हणजे विष्णूचं मुख. जे यज्ञात जी आपण आहुती देतो ती यज्ञात टाकतो ते मार्फतच विष्णूला पोहोचते. म्हणजे बाबा सर्व काळ अग्नीकडे पाहत बसत असत आणि तीच त्यांची साधना आणि तीच त्यांचं ध्यान. आणि त्या मातेला, त्या बाईला पण त्यांनी तेच सांगितलं, मंत्र वगैरे काय नाही, तू स्वस्वरूपात ध्यानस्थ राहा किंवा माझ्या स्वरूपात तू ध्यानस्थ राहा. हे धुनीकडे अवलोकनाचं. तर दुसरं, बाबांविषयी जर बघितलं तर बाबांचं राहणं मशिदीत, वेश अतिशय साधी कफनी, आहार म्हटला. माझ्यापेक्षा तर आपण शिर्डीतले मंडळी आपल्याला जास्त माहिती आहे बाबांविषयी, कारण इथं ज्यांची नावं ग्रंथात आहेत अशी कोते मंडळी आहे, गोंदकर मंडळी आहे. तर बाबा 5 घरी भिक्षा मागत. बरं, भिक्षा मागत तर ते सेपरेट खात नव्हते, ते सगळे एकत्र मिक्स करायचे आणि खायचे. याच्यातून अर्थ काय निघतो? बाबांनी रसनेवर, जिभेवर पूर्ण विजय प्राप्त केलेला होता. आणि अध्यात्माचं हेच धोरण आहे की इंद्रिय काबूत ठेवा, इंद्रियावरती विजय मिळवा. हे जेवणाच्या बाबतीत झालं. नंतर धुणीतून जी उदी यायची, जी रक्षा यायची, ती भक्तांना देऊन त्यांची दुःख बाबा निवारत होते. तिथं मशिदीतच बाबा भक्तांशी सुखदुःख बोलत होते, त्यांच्या व्यथा निवारण करत होते. नंतर राहिलं झोपेचं, बाबा तिथेच तात्याबा कोते पाटील आणि म्हाळसापती यांच्यासोबत झोपत होते. हे सगळं ग्रंथातलंच बोलतो आहे आपण. म्हणजे बाबांचं आयुष्य किती असं ट्रान्सपरंट किंवा खुलं होतं हे त्यातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आता हे बाबांविषयी आणि ग्रंथांविषयी बोलून झाल्यावर
दुसरा भाग जो आहे प्रवचनाचा, त्यात आपण मेन विषयाकडे वळूया. अध्यात्मामध्ये 3 गोष्टी अतिशय विरळ किंवा भाग्याने मिळतात असं सांगितलं आहे. कोणत्या 3 गोष्टी? मनुष्य जन्म, जिज्ञासू पहिला मनुष्य जन्म, दुसरा मुमुक्षत्व किंवा जिज्ञासू वृत्ती, आणि तिसरी सत्संगती. ह्या 3 गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहेत तो माणूस भाग्यवंत समजायचा. मग आता तुम्ही, आम्ही, शिर्डीकर सगळे जर हे पाहिलं तर मनुष्य जन्म आहे, म्हणजे आपल्याला काही इतर योनींमधला जन्म नाही, ज्या इतर योनी प्राण्यांचा, म्हणजे आपण भाग्यवान. मुमुक्षत्व आपल्याला आहे, कारण तुम्ही इथं प्रवचन ऐकायला आले, पारायणाला आलोत, मुमुक्ष आपण आहोत. मुमुक्ष म्हणजे काय? मी कोण आहे, कुठून आलो, माझ्या जीवनाचा उद्देश काय, परमेश्वर काय आहे, परमेश्वर कसा भेटेल, ही जिज्ञासा सुरू होते. इच्छा होणे. अजून पुढे आपण साधक म्हणून गेलो नाही किंवा सिद्ध, त्याच्या पुढची गोष्ट आहे, फक्त मुमुक्षू. आणि तिसरा सत्संगती. आता सत्संगती तिथे विचारायलाच नको. 24 तास बाबा तुमच्या पुढे संत, महासंत रूपाने उभे आहेत. तर बाबांविषयी किती बोललं तर थोडंच आहे. त्याच्याविषयी कबीर साहेबांनी काय म्हटलं आहे संतांविषयी? जाति न पूछो साधु की, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान.